जर तुम्हाला असं वाटत असेल की इतरांनी आपली रिस्पेक्ट करावी, आपला आदर करावा, तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे. जर आपण स्वतःचा आदर करत नसू तर इतर काय करणार? नमस्कार, मी पौर्णिमा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज अशा सवयींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला तुमची रिस्पेक्ट करायला मदत करतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, आपल्या धारणा, आपल्या बिलीफ बदला. लहानपणापासून ते आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. आपले इतर नातेवाईक, आपण स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये असताना किंवा इतर लोकही आपल्याला अनेक गोष्टी बोलत असतात. ते पॉझिटिव्हही असतील आणि नेगेटिव्हही असतील. त्यातूनच आपल्या स्वतःबद्दलच्या धारणा, बिलीफ बनत असतात. जर नेगेटिव्ह गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर मी कॉन्फिडेंट नाही आहे, मी दिसायला सुंदर नाही आहे, मी हुशार नाही आहे, मला कामे पटकन जमत नाही, मला लवकर कळत नाही, अशा धारणा आपल्या बनत असतात. त्यामुळेच सर्वप्रथम आपल्याला आपल्या या धारणा बदलायला हव्यात. आपण स्वतःवर काम करायला हवं. जाणीवपूर्वक तुम्ही विचार करायला हवं की आपल्या स्वतःबद्दलच्या बिलीफ कशा आहेत. आपण स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलतो की नेगेटिव्ह बोलतो, आणि ते बदलायला सुरुवात करा. आणि त्या बदलल्या की तुम्ही स्वतःचा आदर करायला सुरुवात कराल. जर तुम्हाला आपल्या धारणा, आपली बिलीफ कशी बदलाल यावर जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नंबर 2, स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. आपण स्वतःशी काय बोलतो याने आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे स्वतःशी बोलताना नेहमी विचारपूर्वक पॉझिटिव्ह बोलायचं. जर आपण स्वतःला सतत नेगेटिव्ह बोलत असू की माझ्याने हे जमणार नाही, मला काही कळत नाही, मी कॉन्फिडंट नाही किंवा इतर काहीही, जर तुम्ही सतत स्वतःला नेगेटिव्ह बोलत असाल तर अशाने तुम्ही कधीच स्वतःचा आदर करू शकणार नाही. स्वतःशी पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करा. कुणीच परफेक्ट नसतं. अशा गोष्टी स्वतःमध्ये शोधा ज्या तुमच्यामध्ये चांगल्या आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या जमतात त्याबद्दल स्वतःला पॉझिटिव्ह बोलायचं. अशा गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हव्या आहेत. जसं की तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल मात्र यश मिळत नसेल तरी सतत स्वतःला सांगत राहायचं की मी यशस्वी आहे. याने काय होतं तर आपल्या माइंडची रिप्रोग्रामिंग देखील होत असते आणि याने आपण पॉझिटिव्हिटीकडे वळतो. जेव्हा आपल्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला लागतात तेव्हा आपण स्वतःचा आदर करायलाही लागतो. नंबर 3, आपल्या शरीर आणि मनाची काळजी घ्या. जर आपलं शरीर निरोगी नसेल, जर आपलं शरीर सुदृढ नसेल तर दुसरे काय, आपणच स्वतःची रिस्पेक्ट करणार नाही. स्वतःला आरशामध्ये बघा आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारा की खरंच इतर लोक माझी रिस्पेक्ट करावी यानुसार मी माझ्या शरीराची योग्य ती काळजी घेते का, मी नीटनेटकी राहते का? जर उत्तर नाही येत असेल तर आजपासून सुरुवात करा. आपल्या शरीराची, आपल्या मनाची योग्य ती काळजी घ्यायला सुरुवात करा. जेव्हा आपण शरीराने निरोगी असतो, सुदृढ असतो तर एक कॉन्फिडंट आपल्यामध्ये ऑटोमॅटिकली येत असतं आणि पॉझिटिव्ह वाईब सुद्धा निर्माण होत असते आणि ह्यानेच आपण स्वतःचा आदरही करायला लागतो. सोबतच आपल्या मनाची काळजी घ्या. 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं स्वतःसोबत घालवा. काही फोन किंवा TV यूज न करता फक्त स्वतःसोबत. जेव्हा तुम्ही 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं स्वतःसोबत बसत असाल तेव्हा मात्र नेगेटिव्ह विचार करायचं नाही. स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलायचं. आपल्याकडे काय चांगल्या गोष्टी आहेत याविषयी विचार करायचा. तर तुमच्यामध्ये ज्या चुका आहेत त्या तुम्ही कशा सुधारू शकता त्या या वेळेमध्ये तुम्ही विचार करायला हवा. आणि जसजसे तुम्ही तुमच्या मनाची, तुमच्या शरीराची योग्य ती नीट ती काळजी घ्यायला लागता तसतसे तुम्ही स्वतःचा आदर करायलाही लागता. नंबर 4, नाही म्हणायला शिका. बऱ्याचदा होतं काय, आपण सगळ्यांचं सगळं करायला जातो. यामध्ये इतकी धावपळ होते की आपण स्वतःला 5 मिनिटं सुद्धा देऊ शकत नाही. बऱ्याचदा आपल्याला नाही म्हणायचं असतं मात्र आपल्या चांगुलपणामुळे आपण नेहमी होकार देत असतो. बऱ्याचदा आपली नियमित कामे आपण बाजूला ठेवून देतो आणि इतरांचं करायला जातो. यात काही वाईट नाही, मात्र जर हे वारंवार घडत असेल तिथे मात्र नाही म्हणायला सुरुवात करायची आणि स्वतःला योग्य तो वेळ द्यायचा. स्वतःची रिस्पेक्ट करायची. नंबर 5, स्वतःची तुलना करणं थांबवा. असं होऊ शकते की एखाद्याकडे काहीतरी चांगलं गुण आहे आणि तुम्हाला सतत असं वाटत असेल की त्यांच्याकडे किती छान आहे आणि माझ्याकडे ते नाही. त्यांच्याकडे काहीतरी चांगलं असेल जे तुमच्याकडे नाही. मात्र असंही होऊ शकते की जे त्यांच्याकडे नाही ते तुमच्याकडे असेल. कोणीच परिपूर्ण नाही, काहीतरी कमी किंवा जास्त असतेच. तुलना करण्याऐवजी आपण या गोष्टी करू शकतो
की जर एखाद्याकडे कॉन्फिडन्स चांगला असेल आणि तुमच्यामध्ये ते नसेल तर तुम्ही कसं कॉन्फिडन्स बिल्ड करू शकता याविषयी विचार करा आणि स्वतःमध्ये सुधारणा करत जा. किंवा दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही असाही विचार करू शकता की एखाद्याचे जर केस लांब सडक छान असतील तर आपल्याला वाटत असतं, खासकर मुलींना असं वाटत असतं की किती छान केस आहे तिचे, पण माझ्याकडे ते नाही. तर अशा वेळेस असा विचार करायचा की जरीही नसतील माझ्याकडे तिच्यासारखे केस, मात्र तरीही काही लोक जगामध्ये असेही आहेत ज्यांच्याकडे अजिबातच केस नाही किंवा आपल्यापेक्षाही ज्यांच्याकडे खूप कमी प्रमाणात केस आहेत. तर अशा वेळेस अशा लोकांचा विचार करायचा आणि त्या तुलनेत आपल्याकडे खूप जास्त असतं, त्यावेळेस आपल्याला कुठेतरी समाधान वाटतं. तर तुलना करण्याऐवजी या दोन पर्स्पेक्टिव्हने तुम्ही विचार करू शकता की नंबर 1, जर आपल्याकडे ती नाही आहे तर ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे, किंवा नंबर 2, समाधान मानायचं की आपल्याकडे एवढं तरी आहे, बऱ्याचशा लोकांकडे हेही नाही. तर ह्याने तुम्ही स्वतःचा आदर करायला लागा. नंबर 6, स्वतःला घडवा. कुणीतरी येतं आणि आपली डिसरेस्पेक्ट करून जातं, कुणीतरी येतं आपल्या शब्दांना काहीच व्हॅल्यू देत नाही किंवा काहीच महत्त्व देत नाही. तर अशा वेळेस आपण स्वतःला विचारायचं की खरंच अशा कोणत्या गोष्टी आहेत जे मला रिस्पेक्ट मिळवून देत नाही. तर नंबर 1 मध्ये येते तुम्ही स्वतःचा आदर करत नाही. यासाठी स्वतःला घडवायला सुरुवात करायची, स्वतःवर काम करायला सुरुवात करायची. जर रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला 24 तास मिळतात आणि या 24 तासांपैकी जर आपण स्वतःसाठी 5 मिनिटंही काढू शकत नसू तर काय अर्थ. मला माहीत आहे की प्रत्येकाला काम असतं, एवढे बिझी असतो आपण सगळ्या गोष्टींमध्ये, मात्र तरीही जर स्वतःसाठी 5 मिनिटंही नसतील निघत तर काय अर्थ. कितीतरी वेळ आपण आपला रील बघण्यामध्ये घालवतो, मात्र स्वतःसाठी काढतो का 5 मिनिटं. जर ते 5 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी काढत असाल आणि स्वतःला घडवत असाल, रोज स्वतःला काहीतरी इम्प्रूव्ह करत असाल, स्वतःमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह बदल घडवत असाल तर नक्कीच तुम्ही तुमची रिस्पेक्ट करायला लागा. असं होतं काय, आपण डिजिटली एवढे बांधले गेलो आहोत आजच्या जगामध्ये की आपलं स्वतःकडेच लक्ष नाही आहे. म्हणजे जर आपण कामावरून येत असू किंवा गृहिणी सगळे घरातली कामं आवरून जर बसत असेल तर ती मोबाईल स्क्रोल करत बसते, मात्र स्वतःकडे लक्ष देत नाही. आपण स्वतःलाच बघत नाही की मी काय करते, मी काहीतरी चांगलं करते आहे का, किंवा मी स्वतःला इम्प्रूव्ह करते आहे का, आपण बघतच नाही. मात्र ज्या दिवशी तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करता, तुम्ही स्वतःविषयी अवेअर होता, स्वतःच्या विचारांविषयी अवेअर होता ना, त्यावेळेस तुम्ही स्वतःला घडवायला सुरुवात करता आणि ह्यातून तुम्ही स्वतःचा आदर करायलाही शिकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.